नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुनला इन्स्पेक्टर सावंत यांचा कॉल आलेला असतो आणि म्हणूनच अर्जुन आता त्यांच्याशी बोलायला म्हणून का होईना बाजूला येतो. इन्स्पेक्टर सावंतना आता अर्जुन विचारत असतो की काय झालंय, का सगळं आलाय, का तो सिक्युरिटी गार्ड आपल्याला त्याच्यापर्यंत पण पोहोचायचं आहे, कारण तो स्केच आर्टिस्ट येणार आहे ना. तेव्हाच ना अर्जुनला इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की एक प्रॉब्लेम झाला आहे. मग अर्जुन विचारतो की प्रॉब्लेम काय झालाय नक्की. तेव्हाच ना अर्जुनला ते सांगू लागतात की प्रॉब्लेम हा झालाय की तो सिक्युरिटी गार्ड जो आहे तो पळून गेलाय. मग हे ऐकून तर अर्जुनला धक्का बसतो. तर इन्स्पेक्टर सावंतही अर्जुनला तेच म्हणत असतात आणि ते सांगू लागतात की हो, मीही तोच विचार करत होतो की त्याच्यापर्यंत ही गोष्ट कळली तरी कशी. मुळात मला तेच कळत नाहीये, म्हणजे आपण आपल्या परीने प्रयत्न केले होते पण तो सिक्युरिटी गार्ड जो आहे तो आपल्या ताब्यात आहे, ही गोष्ट कशी काय कळली. त्यामुळेच तर हे सगळं झालंय. याचा अर्थ नक्कीच कोणीतरी गडबड केली आहे, असं देखील इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला सांगत असतात. आणि तेव हाच ना अर्जुन आता या सगळ्याचा विचार करू लागतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असते की मग अर्जुन म्हणतो की फोन ठेवून आता ह्या गोष्टी तर सायलीला सांगायला नको, कारण ऑलरेडी सायली जी आहे ती टेन्शनमध्ये आहे आणि जर आपण या सगळ्या गोष्टी काही सायलीला सांगायला गेलो तर पुन्हा प्रॉब्लेम होईल. त्यापेक्षा या गोष्टी आपण सायलीपासून लपवूया. सायली एकतर ऑलरेडी विचार करत असते की काय झालं असेल आणि काय नाही. ते विचारणा तिच्या डोक्यामध्ये सतत फिरत राहत असतात आणि त्यामुळेच ना थोडासा का होई ना आता ती विचार करत असते. तेच आता अर्जुन तिच्याकडे येतो आणि अर्जुन सायलीला विचारतो की काय झालंय बायको तुला. तेव्हाच ना सायली म्हणत असते की काहीच मला कळत नाहीये. ती अचानक आली आणि त्यामुळे घरात सगळं काही चांगलं चाललेलं होतं, ते सगळं काही उद्ध्वस्त झालं एवढं मला तर दिसते, असंही आता म्हटलं जात असतं. तेव्हाच ना इकडे अर्जुन जो आहे तो कसं सायलीला शांत करत असतो आणि सायलीला म्हणत असतो की नको इतका विचार करू. तेव्हाच ना सायली अर्जुनला म्हणत असते की विचार कसं करणार नाही, विचार करण्यासारखीच गोष्ट आहे ना. बघा ना ती आली आणि अचानक आणि या सगळ्या काही गोष्टी झाल्या. मला तर असं वाटतं की एकदा जाऊन ये ना, आईंशी बोलून घ्यावं, त्याशिवाय सगळ्या काही गोष्टी समजणारच नाहीयेत. मी एकदा जाते आणि आईशी बोलून घेते, नाहीतर आई ना तोच विचार करत बसल्या असतील, असं देखील आता सायली अर्जुनला सांगत असते. त्यावर अर्जुन सायलीला म्हणतो की काही गरज नाहीये, तू आईकडे गेलीस आणि तेच सगळं काही बोलून दाखवलंस तर तिच्या डोक्यात ते विचारही नसतील आणि ते विचार येत राहतील. त्यापेक्षा तू कुठेही जाऊ नकोस, असं देखील अर्जुन आता सायलीला बोलत असतो. तेच आता इकडे सायलीला अर्जुन म्हणत असतो की मला सांग की तुझं काय झालं, तुला काय काय गोष्टी आठवत होत्या तन्वी बद्दलच्या, त्या पुन्हा आठवायला लागल्या आहे का. सायली म्हणते त्या सगळ्याबाबत तर माझा गोंधळ झालेला आहे, आता तर मला काहीच आठवत नाही. त्यामुळे घरात आपण काही सांगूही शकत नाहीये. कसं पोहोचणार आहोत आपण तन्वीपर्यंत आणि त्या सगळ्या गोष्टींपर्यंत. मग आता ना तिला प्रतिमा आत्यांनी ज्या ज्या काही गोष्टी लहानपणीच्या तन्वीच्या दाखवलेल्या होत्या ना, त्या सगळ्या काही गोष्टींना आठवू लागत असतात. मग त्या सगळ्या गोष्टींबद्दल ती अर्जुन सोबत शेअर करत असते. मग तेव्हाच अर्जुन म्हणत असतो की आपण एक काम करूया, माझ्याकडे तन्वीच गाठोड आहे, त्या गाठोड्यामधील काही गोष्टी म्हणजे मागे बघ तू बोलत होतीस की तुला खोटं बघितल्यानंतर सुद्धा काहीतरी जाणवतं. मग आता तसंच जर त्या गोष्टी बघितल्या तर तुला काही क्लिक होत्या का, हे बघायचं का, असं देखील आता अर्जुन सायलीला बोलत असतो. त्यावर सायली म्हणत असते की खरंच आहे का तुमच्याकडे तन्वीच गाठोड. अर्जुन म्हणतो की हो आहे. तेव्हाच ना सायलीच्या डोक्यामध्ये ते विचार सुरू असताना प्रियाचेही डोक्यामध्ये विचार येऊ लागतात. रियाने काय काय येऊन तमाशा केलेला
आणि एक एक शब्द आता तिला आठवू लागतो. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी आठवतात ना, तेव्हा मात्र आता इकडे ती खूप जास्त गोंधळून गेलेली असते. तेव्हाच दुसरीकडे अश्विन जो आहे तो बसलेला असतो आणि त्याला सुद्धा या सगळ्या काही गोष्टी आठवू लागतात. आणि मग काय, मग तोही आता या सगळ्या गोष्टींमध्ये हरवून जातो. मग तेव्हाच तिथे कल्पना आलेली असते. आणि कल्पना जेव्हा तिथे येते तेव्हा ती अश्विनला आता येताना नाश्ता घेऊन आलेली असते. अश्विन कारण रूममधून जराही बाहेर आलेला नसतो आणि त्याचसाठी मग ती विचार करते की निदान आपण तरी रूममध्ये त्याला घेऊन जाऊया जेणेकरून तो काहीतरी खाऊन गेल. आणि म्हणूनच मग ती रूममध्ये गेलेली असते आणि अश्विनला खायला वगैरे देत असते. तेव्हाच अश्विन जो आहे तो मात्र म्हणत असतो की मला भूक नाहीये आई. पण तरीसुद्धा ना, आता कल्पना ऐकत नसते. शेवटी कल्पना ही एक आई आहे आणि तिलाही आता कळतं की आपल्या मुलाला काय हवंय आणि काय नको ते. आणि म्हणूनच मग आता ती त्याला म्हणत असते की मी तुझं काही ऐकणार नाही आहे. तेव्हाच ना तोही तिला म्हणतो की आई राहू दे ना. पण तेव्हाच ना इकडे अश्विनला ती म्हणत असते की मला माहिती आहे तू कोणत्या गोष्टीचा विचार करतोयस, नको करून घेऊस. एवढा त्रास मला कळते की ती येऊन गेली, बोलून गेली. पण मला एक सांग की तुला जर बाळ होणार असेल तर ते बाळ का नकोय. ती एवढं सांगते ना की ते तुझं बाळ आहे करून. त्यावर अश्विन सांगतो की नाही, ते बाळ माझं नाही आहे. कारण मला 100% खात्री आहे ते बाळ माझं नाहीये. कारण ती मुलगी तुला माहिती आहे ना कशी आहे ते. तिला जर काही असेल ना तर ती माझ्या नावावर खपवेल. पण मला माहिती आहे ना की या सगळ्या काही गोष्टी, त्यामुळे मला ना या भानगडीत पडायचंच नाहीये ना. मला या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा आहे. मी आता या सगळ्या काही गोष्टींना सोडून द्यायचंच ठरवलं आहे. त्यामुळे नको नको मला या गोष्टींची आठवण करून देऊ असंही आता म्हटलं जात असतं. आणि मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता कल्पना म्हणत असते की बरं ठीक आहे, नकोस तर या गोष्टीचा विचार करू. तुला जर त्रास होत असेल तर अश्विन म्हणतो की हो, मला या सगळ्या गोष्टींचा त्रास होतो आणि त्यामुळेच ना मला या सगळ्या गोष्टींचा विचार नाही करायचा. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की कल्पना जी आहे ती कसं आता त्या अश्विनला सावरून घ्यायचा प्रयत्न करत असते. कारण तिलाही तेच वाटत असतं की अश्विनने स्वतःला सावराव, उगाच या सगळ्या गोष्टींचा जास्त विचार करत बसू नये. अश्विनने आता बाळ स्वीकारायला नकार तर दिलेला असतो, पण सोबतच ना इकडे या ज्या काही सगळ्या काही गोष्टी असतात ना त्या सगळ्या काही गोष्टी सारख्या सारख्या आठवत राहत असतात. म्हणूनच मग तीही त्याला सांगत असते की तूही स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे अश्विन आईला म्हणजेच कल्पनाला सांगत असतो की तूही या गोष्टींचा विचार करू नकोस आणि जास्त डोक्यात या गोष्टी आणूही नकोस. असं बोलून तो आता कल्पनाला समजावत असतो. कल्पना ही मायन आता त्याला जवळ घेते, त्याला भरवते, जेणेकरून तिलाही असं वाटतं की बिचायाला आता असं जवळच असं कोण नाहीये, निदान आपणच आहोत, आपणच तिला सावरून घ्यायला हवं असंच आता वाटत असतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की सायली जी आहे ती मात्र आता सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या बघत असते. आणि जेव्हा त्या सगळ्या गोष्टी तिने बाहेर काढलेल्या असतात ना तेव्हा आता ती एक एक करून बघत असते. आणि तन्वीचा फोटो, तन्वीच्या लहानपणीच्या आठवणी या सगळ्या काही तिच्या नजरेसमोर येत असतात आणि ती त्या घेऊन बसलेली असते. आणि तेव्हाच ना खूप जास्त त्रास जो आहे तो तिला होऊ लागतो. म्हणजेच भूतकाळातल्या ज्या काही गोष्टी आहे त्या आता आठवू लागतात. आणि जेव्हा त्या सगळ्या काही गोष्टी आठवतात ना तेव्हा मात्र आता ती एकटक त्या सगळ्या गोष्टींकडे बघत असते. तेव्हाच अर्जुन तिला विचारतो की काही आठवत्य का, काही जाणवत्य का तुला. तेव्हा सायली म्हणत असते की या सगळ्या गोष्टी मी बघितल्यात या आधीसुद्धा आणि तेव्हासुद्धा मला हेच वाटायचं की या सगळ्या गोष्टी माझ्या आहे आणि आताही मला तेच वाटते. मला वेगळं काही असं वाटत नाहीये असंही आता म्हटलं जात असतं.
आणि मग काय ते सगळ्या काही गोष्टी ती एक एक करून बघत असते आणि मग तेव्हाच ना इकडे विचार ती करते आणि म्हणते की या सगळ्या गोष्टी माझ्या आहेत, मला कळते, पण पुढे काय मला हे नाही कळत ना की तन्वी बरोबर मी काय 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 केलं होतं याच्या आणि तन्वी सोबतच्या आठवणी या सगळ्या गोष्टी आठवत नाहीयेत नाही तर आठवल्या असत्या ना तर सगळंच काही सोपं झालं असतं, पण हे सगळं नाही आठवते ना म्हणून तर सगळं अवघड होऊन बसलेल आहे असं देखील आता अर्जुनला ती सांगत असते. मग अर्जुनही आता त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो सायलीला. तो म्हणत असतो की ठीक आहे, आपण या सगळ्या गोष्टींचा सुद्धा व्यवस्थित विचार करूया, अजून काही गोष्टी घडतायत का, अजून काही आठवत्या का, या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे बघूया असंही आता म्हटलेलं असतं. तर दुसरीकडे आता राकेश जो आहे तो भेटायला आलेला असतो नागराजला आणि नागराजला भेटायला आल्यानंतर तो काल रात्री घडलेला सीन सांगतो. म्हणजेच काय तर काल रात्री ज्या ज्या काही गोष्टी झाल्या होत्या त्या सगळ्या काही आठवू लागतात आणि तो सांगतो की मी काल ना सायलीचा जीव घ्यायचा प्रयत्न केला आणि मी थोडक्यात वाचलो नाही तर मी पकडला गेलो असतो असंही आता तो म्हणत असतो. आणि जेव्हा तो हे सगळं काही सांगतो ना तेव्हा मात्र आता नागराजने तर त्याच्या जोरात कानाखालीच वाजवलेली असते. मग राकेश म्हणत असतो की काय झालंय डॅड, असं का करताय तुम्ही. मग तेव्हाच ना, अरे मूर्ख माणसा, मी तुला सांगितले की त्याच जे कुटुंब आहे त्या कुटुंबाला आपल्याला बर्बाद करायची, याचा अर्थ संपवायच असं नाही सांगितले मी तुला. जरा डोक लावून काम कर, तुला माहीत नाही ते सायली अर्जुन किती पोहोचलेले आहे ते. अरे एवढ्या एवढ्या गोष्टींवर ना सगळ्याचा सोमोक्ष लावतील ते, आणि मग काय तू पकडला जाशील. बरं झालं रात्री पकडला गेलास नाही, पकडला गेला असतास ना तर आज तू माझ्याबरोबर इथं खितपत पडला असतास. काय गरज आहे रे तुला हे सगळं करायची. एकतर तुझ्याकडून मला आशा आहे आणि तूच असं करतोय, आणि तुला जर काही झालं तर मग मी काय करायचंय, मी काय इथेच कायमच जेलमध्ये चढायचं आहे का. अरे तुला त्याच्यासाठी मी बोलवले ना, आणि मग तू असं काय काम करतोय असंही आता त्याला तो म्हणत असतो. तेव्हा तो म्हणत असतो की बाबा सॉरी, पुन्हा अशा चुका होणार नाही, पण तुम्ही काळजी करू नका, मी करतो तुमच्यासाठी पण काहीतरी असं. आता जो राकेश आहे तो आता बोलून इकडे या नागराजला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. नागराजने खास आहे ना स्वतःची सुटका करण्यासाठी आपल्या मुलाला बोलवून घेतलेलं असतं. त्यातच तो बोलतो की तूच जर असं करायला लागला तर काय महिप्तकडे जाऊन भीक मागायची का मी. तो महिप्त पण सुधारलाय, तो महिप्त पण आता काहीच अशी काम करत नाहीये, मग मी काय करणार आहे, तुला काही गोष्टी कळतायत का. असं बोलून आता नागराज त्या राकेशच्या डोक्यामध्ये प्रकाश टाकायचं काम करत असतो. नागराज आता जेव्हा राकेशला या सगळ्या काही गोष्टी समजावतो ना तेव्हा मात्र आता राकेश जो आहे तो या गोष्टी समजतो आणि तो विचार करतो की बरोबर आहे, या सगळ्या गोष्टी जशा पद्धतीने सांगितल्या जातात त्या आता खरंच विचार करण्यासारख्या आहे. आणि मग इकडे दुसरीकडे सायली जी आहे ती थोडी अशी नाराजच बसलेली असते. मग अर्जुन सायलीला म्हणतो की काय झालं आहे. तेव्हा सायली अर्जुनला म्हणत असते की मला ना काहीच कळत नाही आहे, मी आता ना टेन्शनमध्ये आहे, कारण मला ना काही गोष्टी लक्षातच येत नाहीयेत की काय करू आणि काय नाही ते. त्यामुळेच ना मला ना समजत नाहीये मी कसं लक्षात आलो की मीच तन्वी होते, माझ्याकडे काहीच गोष्टी अशा नाहीयेत. आता पहिल्यांदा तरी काही ना काही आठवायचं पण आता आठवत नाहीये. मग तुम्ही थोडा विचार करा ना, तुम्ही थोड मला सांगा ना मी कसं करू मॅनेज. मग तेव्हाच ना अर्जुन म्हणत असतो की आपण आहे ना ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे सगळ्या काही का होई ना थोड्या थोड्या रिक्रिएट करण्याचा प्रयत्न करूया, मग बघ सगळ्या गोष्टी क्लिअर होतील, नको काळजी करूस. असंही बोलून तो आता तिला शांत करण्याचा, तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हाच सायलीला त्रास होत असतो. ती म्हणत असते की माझ्याच नशिबात ना आईबाबांच सुख नाहीये. मगर जून विचार करतो
की नाही, मी माझ्या बायकोला असं रडत नाही पाहू शकत, कारण याआधी सुद्धा त्याने ना सदा आणि मैनाला कसं कसं शोधून आणलेलं होतं, आणि त्यातच आता या सगळ्या गोष्टी नाही. मग आता तो तिला जवळ घेतो आणि तिला ना आरशामध्ये बघायला लावतो. आरशामध्ये जेव्हा दोघंही जण बघत असतात ना, तेव्हा सायलीला तो म्हणत असतो की तुला माहिती आहे का, ही जी आहे ना, ही माझी मैत्रीण आहे तन्वी, आणि ही तन्वी जी असतो. आणि महिप्त हा एक एक करून त्या मुलीचं सगळं बोलणं ऐकत असतो, कारण त्या मुलीने ना जे काही प्लॅनिंग केलेलं असतं, म्हणजेच तिला जे आश्रम बांधायचं आहे त्याचं सगळं प्लॅनिंग तिने केलेलं असतं, आणि या सगळ्याबद्दल ती आता दाखत असते. आणि महिप्त तिला सांगत असतात की बघ, तू ह्या सगळ्या काही गोष्टी केल्या आहेस त्या एकदम बरोबर आहे, पण मला काय म्हणायचंय की बघ, या ज्या गोष्टी केल्यास त्या परफेक्ट आहेत, पण त्यापेक्षा ना इकडे एक ना अन्नछत्र सुद्धा पाठ, म्हणजे कसं अन्नछत्र असेल ना, तर कसं जी काही माणसं येतील ती उपाशी जायला नकोत ना. एवढंच मला वाटतं, प्रत्येकाने 2 घास तरी खायला हवेत, कारण या आश्रमामध्ये आपल्याकडे लोक येतात, आशेने येतात, आणि मग ती उपाशी पाठवायची मला वाटत नाही. भक्तांना खायला भेटला पाहिजे, असंही आता महिप्त जो आहे तो त्या मुलीला बोलत असतो. त्याबरोबर आता ती मुलगीही म्हणत असते की हो, तुम्ही म्हणताय ना, तर आम्ही एवढंही करतो, असंही आता म्हटलेलं असतं. मग महिप्त जो आहे तो या सगळ्या काही गोष्टी जेव्हा बोलत असतो तेव्हा ती मुलगी या सगळ्यासाठी सगळं काही करायला तयार असते. आणि तेव्हाच ना महिप्त जो आहे तो या सगळ्या गोष्टी तिच्याशी बोलत असताना सचिनही सगळं ऐकत असतो. सचिनला असं वाटत असतं की नेमकं ह्यांच चालले तरी काय, आणि ही मुलगी आपला एवढा वेळ वाया घालून, एवढा वेळ खर्च करून इथपर्यंत आलेली आहे, आणि सोबतच एवढं सगळं काही करते. जेव्हा महिप्तला फोन येतो, महिप्त फोनवर बोलायला बाजूला जातो, तोपर्यंत ना आता या मुलीने ना तेच थांबलेली असते. तेव्हा सचिन तिला म्हणत असतो की तू जे काही करतेस त्यामध्ये म्हणजे तुला म्हणजे असं नाही वाटत का की जास्त काहीतरी होत्य, किती खर्च जातोय तुझा साधारण या सगळ्यामध्ये. तेव्हा ती म्हणते की 1-2 कोटी. बापरे, 1-2 कोटी तुझा खर्च होतोय, आणि तरीसुद्धा तू करतेस, म्हणजे तुझा काही प्रॉफिट आहे का याच्यामध्ये. तेव्हा ती म्हणते की मी आज जे काही आहे ना ते या महिप्त बाबांमुळे मला या सगळ्या काही गोष्टी भेटलेल्या आहे, आणि मग त्याच महिप्त बाबांना मी कसं काय एकटं सोडू, आणि त्याचसाठी ना मी हे सगळं काही करते. मग जर आपल्याला एका गोष्टीतून प्रॉफिट होत असेल तर पुढे जाऊन सुद्धा आपल्याला या सगळ्या काही गोष्टी भेटतीलच की, असंही आता ती इकडे असणाऱ्या सचिनला बोलत असते. मग सचिन आता या सगळ्या काही गोष्टी जेव्हा सचिनला समजतात तेव्हा सचिन विचार करतो की या सगळ्याचा तर आपल्याला लय मोठा फायदा होणार आहे, आणि तो फायदा करून घ्यायचाच असाही विचार करून ना तो त्या मुलीकडे बघतो. कारण जर आपण या महिपच्या एवढ्या बहुगुणी बाबाचा जर फायदा होत असेल तर कशाला हे करायचे, जाऊ दे, त्यांना काही करायचं आहे ना ते करू दे, पण आपण सुद्धा यामध्ये आपला फायदा करून घ्यायचा. या सगळ्या गोष्टी या सचिनन ठरवलेल्या असतात, आणि त्यामुळेच ना सचिन आता त्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो. तो खूप जास्त खुश असतो, कारण त्याला वाटत असतं की चला, फायनली आपल्याला जे हव्य ना ते कसंही करून आपण मिळवूया ते. दुसरीकडे आता अर्जुन जो आहे ना तो आता सायलीला एका जागेवर बसवतो, आणि मग काय व्हाईट बोर्डवर नेहमीप्रमाणेच ना त्यांना ज्या ज्या काही गोष्टी करायच्या आहेत ना त्यांच व्यवस्थितपणे विभाजन. म्हणजे आता तो पहिल्यांदा बोलतो की आपण डीएनए टेस्ट करून घेऊया. डीएनए टेस्ट केली का आपल्याला बऱ्याच काही गोष्टी कळतील. तर सायली म्हणत असते की प्रियाच्या वेळेला जसा आपण मार्ग अवलंबला होता, कोणालाही न सांगता सगळं काही केलं होतं, तसंच आपल्याला आताही करायचं आहे. त्यामुळे प्लीज काही गोष्टी ज्या आहेत ना त्या कोणाला कळायला नको, असंही सायली अर्जुनला म्हणते, कारण पुन्हा यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो, काही घडू शकतं. म्हणजे
कधीही कोणत्याही गोष्टी घडू शकतात. त्यामुळे मी तुम्हाला सांगते, अर्जुन म्हणतो की नको काळजी करू, आपण जे काही करणार आहोत ते एकदम हळू आणि आरामात करूया, कोणालाही त्याच्याबद्दल काही कळणार नाही. त्याचबरोबर आता सायलीला अर्जुन म्हणत असतो की आपण अजून अशा काही आयडियाज घेऊया, जेणेकरून आहे ना या सगळ्याचा त्रास जो आहे तो तुला होणार नाही. म्हणजे आपण आहे ना अजून काही गोष्टींचा असा विचार करायचा आहे की ज्या ज्या काही गोष्टी तू माझ्यासोबत घालवलेल्या आहेस ते प्रसंग तर मला आठवतायत. मग ते सगळे प्रसंगाला मी लिहून घेतो आणि तेच प्रसंग आपण रिक्रिएट करूया. आणि ते रिक्रिएट केल्यावर तुला काही गोष्टी आठवतायत का त्याचा तू विचार कर, असंही अर्जुन आता तिला म्हणत असतो. अर्जुनच बोलणं आता तिलाही पडतं. मग तीही म्हणत असते की हो चालेल, आपण असं काहीच करूया. मग आता अर्जुन आहे ना त्याच्या मागे असलेल्या वाईट बोर्डवर एक एक गोष्टी लिहायला सुरुवात करतो. कारण त्यालाही हेच वाटत असतं की आपण आहे ना निदान या सगळ्या काही गोष्टी ज्या आहे त्या व्यवस्थित मांडल्या तर या सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या आपल्याला सायलीपर्यंत पोहोचवता येतील आणि सायलीला ती तन्वी असल्याच्या गोष्टीसुद्धा कळतील आणि मग आपण या सगळ्या इझिली करू शकू, असंही आता म्हटलं जात असतं. तेच आता पुढे पाहायला मिळत असतं की सायली आता अर्जुनला म्हणत असते की तुम्ही बाजूला व्हाल तर काय लिहिलं आहे व्हाईट बोर्डवर ते मला दिसेल ना, व्हाना बाजूला. मग आता ती बाजूला व्हायला सांगत असते आणि तेव्हाच अर्जुन जो आहे तो काही गोष्टी म्हणजेच त्याच्यासोबत घालवलेले प्रसंग, आईस्क्रीम लॉकेट, त्याचसोबत आता सेंटेड इरेजर, या सगळ्या गोष्टी सायलीला वाचून दाखव. सायली म्हणते की हे सगळं काय आहे. मग अर्जुन सांगतो की अगं हे सगळे प्रसंग आहे ना तू माझ्यासोबत घालवलेले. चल आता आपण पहिला प्रसंग रिक्रिएट करूया, तो म्हणजे आईस्क्रीम. मग आता आईस्क्रीम त्यांच ठरलेलं असतं हे रिक्रिएट करायचं. तेव्हाच ना मग सायली म्हणते की कसं. मग अर्जुन आणि सायली किचनमध्ये जातात आणि त्याच वेळेला लहानपणीची गोष्ट सायलीला परफेक्ट आठवते. म्हणजे अर्जुन अजूनही हळूच असाच कोणाची नजर चुकवून दोघंही जण जायचे आणि किचनमध्ये बसूनच ना ती लोक आईस्क्रीम वगैरे खायचे आणि सेम सगळं काही आठवतं आणि ते आईस्क्रीम वाटीत वगैरे न काढता डायरेक्ट असाच डब्बा घेऊन खायचे आणि त्यात तर खरी मजा आहे असं म्हणून ती लोक आता एकदम आनंदाने हसायचे. आणि हा सगळा प्रसंग साईला आठवतो. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की हे सेम आपल्याबरोबर या आधी सुद्धा घडलेलं आहे असंही अर्जुन म्हणतो. आणि तेव्हा सायलीच्या लक्षात येतं की बरोबर आपल्याला या गोष्टी आठवतायत आणि ह्या गोष्टी आपल्यासोबत घडल्यात. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.